मित्रांनो, तुमच्या नावावरती किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत, तुमच्या आधार कार्डचा वापर करून किती सिम कार्ड घेण्यात आलेली आहेत, यातलं एखादं सिम कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरलं जाते का, त्याला ऑनलाईन पद्धतीने बंद करायचे का, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम आपणास पोहोचतील। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आधार कार्डचा वापर करून बऱ्याच वेळा मोबाईल नंबर घेतला जातो, तो चुकीच्या पद्धतीने त्याचा गैरवापर केला जातो किंवा आपला आधार कार्ड चुकीच्या पद्धतीने वापरून त्याच्यावरती सिम कार्ड खरेदी केलं जातं आणि अशा पद्धतीने बोगस काही सिम कार्ड जर आपल्या नावावर रजिस्टर असतील तर हे सिम कार्ड आपण ऑनलाईन पद्धतीने रिक्वेस्ट देऊन बंद करू शकतो किंवा आपल्याला नको असलेले आपल्या नावावर नंबरसुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने बंद करू शकतो किंवा आपल्या नावावरती किती मोबाईल नंबर रजिस्टर आहेत हे सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो। मित्रांनो, याच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे, संचार साथी। मित्रांनो, या संचार साथी पोर्टलच्या माध्यमातून आपण ही सगळी कामं अगदी घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने मोफतमध्ये करू शकतो। मित्रांनो, याची जी लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे किंवा तुम्ही गुगलच्या माध्यमातून संचार साथी सर्च करून सुद्धा या वेबसाईटवरती येऊ शकता। संचार साथी सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता ही संचार साथीची वेबसाईट आपल्याला दिसेल। या वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी यायचं आहे। या वेबसाईटवरती आपल्याला पूर्ण डाटा दाखवला जाईल, आतापर्यंत किती रिक्वेस्ट आलेले आहेत वगैरे 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 सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि याच्याचवरती आपल्याला नो युअर कनेक्शन्स किंवा नो युअर मोबाईल कनेक्शन्स अशा प्रकारचे एक ऑप्शन दिलेली आहे। याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक दुसरी विंडो खुलेल, ज्या विंडोमध्ये आपल्या आधार कार्डशी लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे। आपला मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दाखवलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकून व्हॅलिडेट कॅप्चा केल्यानंतर जे काय आपण टाकलेला कॅप्चा कोड बरोबर असेल तर ती ग्रीन लाईन होईल आणि याच्यानंतर आपल्याला OTP पाठवला जाईल। OTP आलेला आपल्या मोबाईल नंबरवरील खाली एंटर करायचा आहे आणि खाली लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। OTP टाकून लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इनचं पेज खुलेल, ज्याच्यामध्ये आपल्या नावावरती आपल्या आधार कार्डशी लिंक असलेले मोबाईल या ठिकाणी दाखवले जातील। आपल्या आधार कार्डवरती रजिस्टर असलेले मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील। आता याच्यामध्ये आपला स्वतःचा नंबर असेल तर कुठलीही ॲक्शन घ्यायची नाही। याच्यामध्ये नॉट रिक्वायर्ड असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर त्या मोबाईल नंबरला टिक करून आपण याच्यामध्ये ऑप्शन देऊ शकतो। परंतु फक्त आपला जो नंबर आहे, ज्या नंबरवरून आपण आता लॉग इन केलेलं आहे किंवा जो आपण मोबाईल नंबर वापरतो तो आपल्याला बंद करता येणार नाही। बाकी जे काही इतर कनेक्शन असतील ती इतर कनेक्शन बंद करण्यासाठीची रिक्वेस्ट आपण या ठिकाणी देऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या आधार कार्डशी किती मोबाईल रजिस्टर आहेत, मोबाईलचा चुकीच्या पद्धतीने वापर तर होत नाही ना, वापर होत असेल तर ते बंद करणं हे आपण या संचार साथीच्या माध्यमातून करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।